झोपडीत राहणाऱ्या आदिवासी महिलेला 83,000चं लाईट बिल आलेलं आहे। धुळे जिल्ह्यात महावितरण विभागाचा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। झोपडीमध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला चक्क 83,000चं वीज बिल महावितरण विभागाने दिलेलं आहे। शिरपूर तालुक्यातील लवकी गावातली ही घटना आहे। झोपडीत एक फॅन आणि एक लाईट असलेल्या आदिवासी कुटुंबाला 83,000चं वीज बिल देऊन चांगलाच शॉक दिलाय। जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। शिरपूर तालुक्यातील लवकी या ठिकाणी एका आदिवासी वृद्ध महिलेच्या झोपडीचं लाईट बिल तब्बल 83,000 रुपये आलेले आहे आणि त्यामुळं येथील आजीबाई चिंतेत आपल्याला बघायला मिळते। 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी वीज वितरण विभागाकडून मीटर बसवण्यात आलं होतं आणि या आजीबाई गेल्या 4 महिन्यापासून लाईट बिल भरण्याच्या विवंचनेत होते। मात्र आता तब्बल 83,000 रुपयाचं लाईट बिल त्यांना आलेलं आहे आणि कुठेतरी प्रशासन महावितरण विभागाचा भोंगळ कारभार या ठिकाणी बघायला मिळतोय। या आजीबाईच्या झोपडीत आपण जर बघितलं तर एक लाईट आणि एक फॅन असाच या दोनच गोष्टी सुरू असतात आणि या दोनच गोष्टींमुळे तब्बल 83,000 रुपयाचं लाईट बिल आल्यामुळं त्यांना कुठेतरी आता चिंता भेडसावत आहे। महावितरण विभागाचा भोंगळ कारभार आता आपल्याला समोर बघायला मिळतोय, कारण की एकीकडं आपण जर बघितलं तर एक लाईट आणि एक फॅन त्यावर त्यांना डबल 83,000 लाईट बिल भरावं लागणार आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे। इंदुबाई रलाल भिल यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं मीटर घेण्यात आला होता। नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना 80 ते 83,000 रुपये बिल आला आहे। त्यांच्या घरात फक्त एक 60 वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो। एवढं बिल कसं काय आलं हे महावितरांना विचारणा केला असता महावितरणवाले त्यांचा अर्ज घेता, त्यांच्यावर दबाव टाकता, तुम्हाला हे पैसे पेड करावे लागतील, भरावे लागतील असं जोर जबरदस्ती करता।